जालना पंचायत समितीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप बीडीओ संदीप पवार यांच्या चौकशीची मागणी। जालना पंचायत समिती अंतर्गत कार्यरत प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गट विकास अधिकारी संदीप पवार यांच्या विरोधात विविध शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, आर्थिक अपहार आणि बोगस निधी वाटप केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले। जिल्हा परिषद जालना येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत घरकुल योजना, सिंचन विहिरी, गायगोठा योजना, मनरेगा, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीनुसार प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना आणि मोदी आवास योजना यातील लाभार्थ्यांकडून हप्ते मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे। अनेक ठिकाणी नवीन घरकुलांचे बांधकाम न होता जुन्या घरांना रंगरंगोटी करून त्यांना नवीन घरकुल म्हणून दाखवण्यात आल्याचे, तसेच बोगस जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शासनाचा निधी उचलण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। सिंचन विहीर योजनांमध्ये मंजुरी व हप्ते मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत गायगोठा मंजुरीसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा करण्यात आलाय। पात्र लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून मानसिक त्रास दिल्याचे आरोपही तक्रारीत आहेत। मनरेगा योजनामध्ये बोगस मजूर हजेरीपट तयार करून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय 14वा आणि 15वा वित्त आयोग निधीतून साहित्य खरेदी करताना चढ्या दराने खरेदी करून कमिशनबाजी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। या सर्व व्यवहाराची आर्थिक चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदारांची बिले मंजूर करण्यात आल्याचा आरोप। अनेक गावांमध्ये कामे अपूर्ण असताना ती पूर्ण झाल्याचे दाखवून निधी वितरित करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय योजनांमध्ये बोगस लाभार्थी दाखवून निधी उचलल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, सर्व कामांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी फील्ड व्हेरिफिकेशन करण्यात यावे आणि चौकशी दरम्यान कोणताही दबाव येऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना तात्पुरते निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात विकास पालवे, गणेश मोरे, संजय भालेराव, स्वरूप सानप, बाळू गुगे, संतोष गाडवे, फरहान अन्सारी, अरुण सदावर्ते, रमेश सदावर्ते, मीरा खाडे यांच्यासह अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे। 15 दिवसात निष्पक्ष चौकशी सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। टीप: वरील सर्व बाबी तक्रारीतील आरोपांवर आधारित असून संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अथवा अधिकृत चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही। चौकशी अंती वस्तुनिष्ठ स्पष्ट होईल। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। त्याप्रमाणे गट विकास अधिकारी पंचायत समितीत मागासवर्गीय समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहिरीची योजना आहे, त्याचप्रमाणे रमाई घरकुल योजना आहे, मागासवर्गीयांसाठी पिठाची चक्की, शिलाई मशीन, अशा अनेक मागासवर्गीयांसाठीच्या योजना आहेत। त्या मागासवर्गीयांच्या समाजाला सुद्धा पैसे घेतल्याशिवाय या पंचायत समितीमध्ये कर्मचारी असतील, गट विकास अधिकारी असतील, त्यांचे अधिकारी असतील, पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम या पंचायत समितीत होत नाही असा आमचा आरोप आहे। गोरगरीब जनता मागासवर्गाचे जालना तालुक्यापासून पंचायत समिती ही जवळजवळ 55 ते 60 किलोमीटर आहे। लोक सकाळच्या बसने येतात, दिवसभर इथं वाट पाहतात, कर्मचारी हजर होत नाही। काहीतरी दौऱ्याच्या नावाखाली बाहेर गेलो, कुठंतरी गेलो म्हणून सांगतात, मास्टरला त्यांचे हजेरी बुकात त्यांची नोंद नसती, दौऱ्याची नोंद नसती आणि कुठंतरी वेगळ्या ठिकाणी जाऊन बसलेले असतात, दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी नसतात। अशी लूट इथं मागासवर्गीयांसह अनेकांची इथं लूट चालू आहे। ही लूट थांबली पाहिजे आणि माझी विनंती आहे की आमचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय लोणीकर साहेबांनी या मागणीकडे आमचं विशेष लक्ष द्यावं आणि या गट विकास अधिकारी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।